नमस्कार, मी यामिनी महामुणकर. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण मूळ व्याधीवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर सुनील उगीले. डॉक्टरांचं मी आपल्या शो मध्ये स्वागत करते. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सुनील उगीले यांनी BMS शिक्षण आयुर्वेद कॉलेज नाशिक येथून पूर्ण केलंय. त्याचबरोबर गुद विकारावरील अत्याधुनिक शिक्षण त्यांनी पोद्दार आयुर्वेद कॉलेज मुंबई येथून केलंय. त्याचबरोबर त्यांनी प्रोफेशन आयकॉन ऑफ पिंपरी चिंचवड या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलाय. तर थेट आता विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण पाहतो की मूळव्याधीमध्ये अनेक प्रकार आहेत, पण नक्की मूळव्याध म्हणजे काय, काय सांगाल तुम्ही त्यावर? तसं पाहायला गेलं तर मूळव्याध हा आजार ना मॅडम खूप चमत्कारिक आहे. हा शब्दच खूप चमत्कारिक आहे. त्याचं कारण मी सांगतो. तुम्ही बघा, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जे काही 10 लोक असतील, एखाद्याला एखाद्या दिवशी संडास साफ नाही होणार, एखाद्याला एखाद्या दिवशी थोड्याशा वेदना होतील, एखाद्याला एखाद्या दिवशी 2दा-3दा जावंसं वाटेल, एखाद्याला सारखं सारखं जावंसं वाटेल, एखाद्याला पोट गच्च झाल्यासारखं, हे सगळे लोक म्हणतात आम्हाला मूळव्याध झाला. त्याच्यामुळे म्हटलं हा मूळव्याध हा शब्द जो आहे ना खूप चमत्कारिक आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, या आजाराच्या उपचारासाठी समजा 100 पेशंट असतील तर 95 पेशंट हे बाबा भगतकडे जातात, त्यातले 5% पेशंट हे आमच्याकडे येतात. त्याच्यामुळं मूळव्याध म्हणजे काय हे प्रेक्षकांना समजणं खूप गरजेचं आहे. कारण शौचाच्या प्रक्रियेमध्ये काही झाले की लोक मूळव्याध म्हणतात, पण तो मूळव्याध नसतो. शास्त्रीय दृष्ट्या व्याख्या सांगण्यापेक्षा मी जनरल पब्लिकसाठी किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी एक व्याख्या सांगतो. मूळव्याध म्हणजे शौचाच्या शेवटच्या भागामध्ये एक मंसल भाग तयार होतो आणि तो मंसल भाग संडासच्या मार्गामध्ये अवरोध तयार करतो, त्याला मूळव्याध असं म्हणतात. या मंसल भागामध्ये काही रक्तवाहिन्या, शुद्ध अशुद्ध रक्तवाहिन्या, चेतनवाहिन्या, त्याच्यामुळे काय होतं, स्वच्छाला जागा कमी पडते आणि रुग्ण जोर लावतो. या मंसल भागाला आपण मूळव्याध असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला स्वच्छ साफ नाही झाले याचा अर्थ मूळव्याध नाहीये. तुम्हाला स्वच्छ वाटे कधीतरी चुकून खाण्यापिण्यात काही बदल झाला असेल, जागरण झाला असेल, स्वच्छ कडक झाली असेल, एखाद दुसरा दिवस रक्त पडलं म्हणजे मूळव्याध नाहीये. समजा एखाद्या दिवशी आहारामध्ये काही बदल झालाय किंवा आणखी काही कारणामुळे जर तुम्हाला स्वच्छ साफ झाली नसेल तर तो मूळव्याध नाहीये. गुदचा जो भाग आहे, शौचाचा जो भाग आहे, त्या ठिकाणी काही झालं की मूळव्याध, तसं नाहीये. तर त्या ठिकाणी 3 आजार असतात मुख्यत्वे करून. पहिला मूळव्याध आहे, त्याला आपण हेमोराइड्स म्हणतो, त्याला आपण पाईल्स म्हणतो. त्याच्यासोबत आणखी एक दुसरा आजार आहे फिशर आहे, आणि तिसरा आजार आहे फिशुला. साधारण ह्या 3ही आजारामध्ये लक्षणं सारखे असतात, पण काही झालं की आपण तेच समजतो. एक नंबर 2. आणि दुसरा प्रयत्न काय असतो, लोक हे डॉक्टरकडे जात नाहीत कारण एक संकोच वाटतो, हे कसं सांगायचं. त्याच्यामुळं पेपरमध्ये, कुठेतरी जाहिरातीमध्ये असे विविध औषधं घेतली जातात आणि त्याच्यामुळे पेशंटचं नुकसान होतं. तर मूळव्याध समजून घ्या. त्या जागी काही लक्षणं निर्माण झाली म्हणजे मूळव्याध नाही, तर त्या जागी एक मंसल भाग तयार होणे आणि त्याच्यामुळे संडासच्या मार्गामध्ये अडथळा तयार होणे किंवा स्वच्छ बाहेर पडण्यासाठी जागा कमी पडणे, त्या मंसल भागाला आपण मूळव्याध असं म्हणतो. बरं, नक्कीच हे झालं मूळव्याध. पण आपला विषय आहे मूळव्याधीवर उपचार पद्धती. तर नक्की मूळव्याधीवर उपचार म्हणजे काय, आणि समजा एखाद्या रुग्णाला मूळव्याध झालंय, याचं निदान कळलं तर त्याच्यानंतर तो उपचार केव्हा करावा? सगळ्या आता हा अगदी चांगला प्रश्न आहे. आपण आता मूळव्याधीच्या गमती जमती पाहिल्या, आता उपचाराच्या गमती जमती बघूया. बऱ्याचदा काय केलं जातं, स्वच्छ साफ नाही झाले, इकडलं औषध घे, या पेपर मधलं औषध घे, या मित्रानं सांगितलेलं औषध घे. युज्युअली 99% रुग्ण हे स्वच्छ साफ करणारी औषधे घेतात. त्यामुळं काय होतं, समजा X औषध घेतला असं गृहीत धरू, त्याच्याने आपली स्वच्छ साफ झाली, आणखी 2 महिन्यांनी काही त्रास झाला तेव्हा कारण वेगळं असू शकतं. तर तेव्हा स्वच्छ साफ नाही झालं की मग ते जुनं औषध घेतलं जातं, तेव्हा आराम पडत नाही, मग दुसरं औषध, तिसरं औषध, अशा पद्धतीने औषधं बदलत जातात. मुख्यत्वे याच्यामध्ये काय केलं जातं, संडास साफ होणारी औषध दिली जातात. ठीक आहे, मी तुम्हाला आत्ताच काय म्हणालो, मूळव्याध म्हणजे त्या ठिकाणी एक मार्गामध्ये अवरोध तयार होतो, गतिरोधक तयार होतो, एक मंसल भाग तयार होतो, त्याच्यामुळं शौचाला जागा कमी पडते, म्हणून तुम्हाला त्रास होत आहे. ह्याचा उपचार म्हणजे काय, तर तो अडथळा दूर करणे म्हणजे उपचार आहे. स्वच्छ साफ करणे म्हणजे उपचार नाही. जे की 99% लोक हेच करतात, स्वच्छ साफ करणारी औषधं घेतात. त्यामुळे स्वच्छ साफ झाल्यानंतर जो काही त्रास होतो, जे काही घर्षण होतं, जे काही वेदना होतात, रक्तस्राव होतो किंवा स्वच्छ साफ होतं, 2-3 महत्वाची लक्षणं आहेत, ते बरे झाले की पेशंटला वाटतं आपल्यामुळे आजार दुरुस्त झाला. आणखी काही कारणं घडले की परत तसं. त्यामुळे काय होतं, पेशंटचं आजाराकडे दुर्लक्ष होतं, त्याला योग्य उपचार मिळत नाही, त्यामुळे आजार
पहिली स्टेज असेल तो दुसऱ्या स्टेजमध्ये जातो, दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तो तिसऱ्या स्टेजमध्ये जातो आणि अशा पद्धतीनं आजार गंभीर अवस्था निर्माण होते. हो नक्कीच. डॉक्टर, ह्याच्यामध्ये एक अत्याधुनिक उपचार पद्धत आहे बीम. तर या बीम उपचार पद्धतीविषयी तुम्ही सांगा, काय आहे ही नक्की बीम? 100% बीम उपचार पद्धती मी सांगणारच आहे, पण त्या अगोदर ह्या पद्धतीची गरज का पडली हे सांगेल. बरोबर. गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही या आजारावरती उपचार करतोय. आमच्याकडे गेल्या 15 वर्ष जशी मी प्रॅक्टिस केली चालू 1999ला, तेव्हापासून वेगवेगळे ट्रीटमेंट्स आम्ही वापरले जेणेकरून पेशंटला आराम पडावा आणि आजार दुरुस्त व्हावा. त्याच्यामध्ये IRC आलं, इंजेक्शन आलं, इन्फ्रारेड फोटोकॉग्युलेशन आलं, परत क्षारसूत्र आलं, त्याच्यानंतर स्क्लेरोथेरपी आले, स्टेपलर आले, अशा बऱ्याच ट्रीटमेंट आल्या. ह्या आमच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या यशस्वी ट्रीटमेंट्स आहेत. पण ह्याच्यामध्ये मेन मुख्य कारण काय असतं, ह्याला लागणारा वेळ आणि उपचारापासनं आज काही उपचार केला तर तिथून पेशंटला पूर्ण बरं होणे हा जो कालावधी असायचा तो साधारण 2 ते 3 आठवडे असायचा. किंवा उपचारादरम्यान जो काही त्रास असायचा हा पण बऱ्यापैकी असायचा. त्यामुळे बरेच रुग्ण काय करायचे, उपचार करूनही तोच त्रास आणि उपचार न केला तरी तोच त्रास. त्यामुळे उपचार न करण्याकडे लोकांचं लक्ष जास्त म्हणजे असायचं. एक. नंबर 2, दुसरी गोष्ट अशी होती की शस्त्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांना असं का वाटतं माहिती नाही, कुठून लोकांच्या डोक्यात बसले शस्त्रक्रिया केल्यानंतर किंवा उपचार केल्यानंतर हा आजार परत होतो. आम्हाला 100 पेशंटपैकी 90 पेशंट विचारतात, डॉक्टर उपचार केल्यानंतर आजार परत होईल का? बरोबर आहे. तर असं काही होत नाही, पण ते डोक्यामध्ये आहे. नंबर 2, उपचार केल्यानंतर जागा बारीक होईल का हा दुसरा प्रश्न पेशंटचा. का बारीक होईल बरे जागा? तुम्ही जर योग्य डॉक्टरांकडे आणि योग्य उपचार जर केला त्याच्या अवस्थेनुसार तर का जागा लहान व्हावी. नंबर 3, कंट्रोल जाणे. कंट्रोल जाणे म्हणजे काय, पेशंटला असं वाटतं की मूळव्याधीचा उपचार जर आपण केला तर आपला कंट्रोल जाईल. कंट्रोल जाईल म्हणजे कसं, आज आपण कुठं प्रवास करतोय त्या ठिकाणी आपला सोच तर आपण तो नियंत्रण करू शकतो. बऱ्याच रुग्णांच्या डोक्यामध्ये हे आहे की आपण हे उपचार केल्यानंतर आपला नियंत्रण निघून जाईल, कंट्रोल निघून जाईल. अशा पद्धतीचे बरेच मिथ्स आहेत किंवा खोट्या समजुती आहेत. त्याच्यामुळं पेशंट उपचारच करून घेत नाहीत. तर आम्ही गेल्या 17-18 वर्षामध्ये उपचार करत असताना जे काही अडचणी आल्या, ह्या अडचणी होत्या वेदना, वेळ, पेशंटचे हे काही गैरसमज. ह्यासाठी आम्ही एक अत्याधुनिक उपचार पद्धती 2016 मध्ये मी स्वतः चीनमध्ये जाऊन ह्या उपचार पद्धतीचं प्रशिक्षण घेतलंय आणि ती उपचार पद्धती भारतामध्ये मी पहिल्यांदा लॉन्च केली आहे. आणि 16 पासून आज आपण 22 मध्ये आहोत. हजारो पेशंटला अतिशय उत्तमरित्या अगदी सक्सेसफुली हे जे आपण अंडरलाईन धोके होते किंवा जागा बारीक होणे, कंट्रोल जाणे किंवा आजार परत होणे हे काहीही होत नाही. ह्या बीम उपचार पद्धतीमध्ये आपण काय करतो, आपण आताच म्हटलं मूळव्याध म्हणजे काय, तर त्या जागेवर निर्माण झालेला एक अडथळा, एक मंसल भाग, तो आपल्याला काढून टाकून रस्ता मोकळा करायचा स्वच्छसाठी. मग हा आपण काय करतो, ह्या बीम टेक्नॉलॉजीने, ह्या बीम टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो, तो जो मंसल भाग आहे तर इन्स्ट्रुमेंटच्या तोंडामध्ये देतो. ते इन्स्ट्रुमेंट काय करतं, त्या मंसल भागामधलं पाणी काढून घेतं, त्या टिश्यूना डिहायड्रेट करतं. कोणतीही टिश्यू डिहायड्रेट झाली किंवा त्यातलं पाणी नाहीसं झालं तर टिश्यू डेड होते आणि ते ऑटोमॅटिक गळून पडते. एखादं झाड आहे त्याला तुम्ही 8 दिवस पाणी नाही घातलं, पानं वाळले की ऑटोमॅटिक गळून पडतात. तसं या उपचार पद्धतीमध्ये एका स्पेशल टेक्नॉलॉजीच्या साह्यानं तो मंसल भाग कोरडा केला जातो, निर्जीव केला जातो आणि गळून पडतो. याला आपण बीम असं म्हणतो. येस. या उपचार पद्धतीमध्ये जे धोके होते, ज्या भीतीपोटी रुग्ण उपचारच करून घेत नव्हते, रुग्णाला वेदना का होता, टाके मारल्यामुळं, जागा बारीक का होते, टाके मारल्यामुळं, ड्रेसिंग का करावे लागते तर तिथं काही जखम वगैरे झाल्यामुळं, आपल्या ह्याच्यामध्ये ते काही नाहीये. त्यामुळे रुग्णाच्या डोक्यातली जे काही भीती होती ती सगळी भीती ह्या उपचार पद्धतीने आपण दूर केलेली आहे, नाहीशी केलेली आहे. त्याच्यामुळं रुग्णांनी आजाराच्या प्राथमिक अवस्थेमध्ये, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अवस्थेमध्येच उपचार करून घ्यावा, कारण आता उपचार सोपा झालेला आहे. बरोबर. नक्कीच डॉक्टर, मूळव्याध म्हणजे एक असह्य वेदनादायी असा आजार आपण ऐकलेला आहे आणि ते खरंच असह्य वेदना असतात त्याच्यामध्ये. तर यावर वेदनारहित उपचार कोणता आणि तो कसा केला जातो? मी आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या गेल्या ज्या काही उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये थोडा तरी वेदना असतातच, थोडी तरी रक्तस्राव असतोच आणि जो रिकव्हरी फेज आहे किंवा दुरुस्त होणं आहे हे थोडंसं वेगळं असतं. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी, काप घ्यायचा नाही, टाका घ्यायचा नाही, ह्या 2 गोष्टी जर टाळल्या तर पेशंटच्या वेदना आणि रक्तस्राव किंवा ड्युरेशन हे निश्चित कमी करतो. तर आपण ह्या बीम ह्या स्पेशल टेक्नॉलॉजीनं हा उपचार करतो, त्याच्यामुळे हे खूप नियंत्रणात येतं. एक. नंबर 2, आपण असं म्हणतो वेदनारहित. वेदनारहित म्हणजे शून्य नाही होणार.
लक्षात घ्या. वेदनारहित म्हणजे कसं 100 पैकी 1-2-3% अशा पद्धतीच्या थोड्या बहुत मॅनेजेबल वेदना असतात, पण निश्चितच ह्याचा फायदा होतो. बरं, नक्कीच. मूळव्याध म्हणजे अवघड जागेचं दुखणं असं म्हटलं जातं, पण या बीम उपचार पद्धतीमुळे संडासच्या जागेवर जे काही पेशी तयार असतात त्या पेशींवर काही परिणाम होतो का? निश्चितच नाही. आपण फक्त एक साधं उदाहरण देतो. एक रस्ता आहे, रस्त्यावर एक गतिरोधक तयार झालेला आहे. आपण या टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं अशा पद्धतीने हे गतिरोधक काढतोय की तो गतिरोधक निघाला पाहिजे, पण खालच्या रस्त्याला काही त्रास नाही झाला पाहिजे. तद्वतच संडासच्या मार्गामध्ये जो मंसल भाग तयार झालेला आहे, जो कोंब तयार झालेला आहे, तेवढाच आपण डिहायड्रेट करतोय किंवा तेवढाच नाहीसा करतोय किंवा तेवढाच मृत करतोय. त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागं असणाऱ्या ज्या संडासच्या कंट्रोल करणाऱ्या पेशी आहेत त्याला आपण कुठेही कसल्याही पद्धतीनं धक्का लावत नाही, त्याला इजा पोहोचू देत नाही. त्याच्यामुळं त्याच्या कामामध्ये कुठेही तुम्हाला फरक जाणवणार नाही. बरं, पण त्याच्या आकारमानावर काही परिणाम होतो? निश्चितच नाही, निश्चितच नाही. आपण टाके टाकत नाहीये. आधुनिक आपण जे आता आजपर्यंत ज्या ट्रीटमेंट्स होत्या ह्याच्यामध्ये कापलं जाऊन शिवलं जायचं, आपण टाके मारत नाहीये. त्याच्यामुळे आकारमान लहान होणार नाही. संडास ही प्रक्रिया कंट्रोल करणाऱ्या ज्या स्पेंटर्स म्हणतो किंवा ज्या पेशी असतात त्याचा संकोच होणार नाही. म्हणजेच काय, तुमचा जागा बारीक होणार नाही, तुम्हाला कंट्रोल जाणार नाही. हे ह्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. बरं बरं, नक्कीच. आणि या पद्धतीमध्ये काही रक्तस्राव किंवा मलमपट्टी, अनेक वेदना वगैरे ते काही उपचार करताना? निश्चितच नाही. अगदी मलमपट्टी आपण कोणताही उपचार केला तर आपण पेशंटला सांगतो की तुमचे 7 ते 8 दिवस स्वच्छ साफ ठेवा, पचायला हलका आहार घ्या, जेणेकरून तुमचा संडास विनासायस एफर्टलेस झाला पाहिजे. हे झालं तर काही होत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये टाके नसतात किंवा असं नसल्यामुळे मलमपट्टी हा विषय नाहीये. थोडं बहुत वेदना ते आपण सकाळी मॅनेज 5 मिनिट 2 मिनिट जर तुम्ही व्यवस्थित तुमची स्वच्छ एफर्टलेस केली, एफर्टलेस म्हणजे विनासायस केली, तर तुम्हाला काही होणार नाही. बरं, नक्कीच नक्कीच. डॉक्टर, प्रेक्षक हो, आपण सुनील उगेले या डॉक्टरांकडून मूळ व्याधीवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार पद्धती या विषयावर आणखी माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास एक वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर सुनील उगीले यांच्याकडून मूळ व्याधीवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार पद्धती या विषयावर माहिती जाणून घेतोय. वळूयात पुढच्या चर्चेकडे. डॉक्टर, आपण पाहतो की अनेकदा आजार असतात ते उपचार केल्यानंतरही पुन्हा उद्भवण्याची शक्यता होते आणि अशा केसेस अनेकदा झालेल्या आहेत. तर ह्या बीम उपचार पद्धतीमध्ये देखील असं होऊ शकतं का? अगदी चांगला प्रश्न आहे. बऱ्याचदा असं आपण बघतो की उपचार केला, आम्ही X उपचार केला, आम्हाला आजार परत झाला, आम्ही Y उपचार केला, आम्हाला आजार परत झाला. सगळ्यात महत्त्वाचं काय, आजाराच्या कारणामध्ये जर आपण गेलो, हा मंसल भाग का डेव्हलप झाला, ते मूळव्याध म्हणजे संडासच्या मार्गामध्ये निर्माण झालेला मंसल भाग किंवा अडथळा म्हणूया, हा डेव्हलप का झाला, तर आपण कुंथून संडास करतो, त्याच्यामुळे तिथलाच मंसल भाग फुगून बसलेला असतो. त्याच्यामध्ये रक्तवाहिनी असते, त्याला मूळव्याध म्हणतोय. समजा आज उपचार केलाय, तो वाढलेला भाग आपण काढून टाकलाय, त्याच्यानंतर परत आपण तेच केलं तर. उदाहरण देतो, इथं मी काठीनं मारलं, इथं मला फुगलेलं आहे, सूज आलेली, मी त्याची ट्रीटमेंट घेतली आणि ते बसवलंय, परत काठीनं मारलं तर. आपण उपचार XYZ तिथं जर 100% सर्कल आहे, त्यातल्या 1, 2, 5, 10% जागावरती आपण उपचार करतो. ही जी बीम टेक्नॉलॉजी आहे, ह्या टेक्नॉलॉजीचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे ज्या जागेवरती आपण उपचार केलाय तिथं परत नाही होणार. पण तुम्ही संडासला कुंतत राहिलात, संडासला खूप जोर लावले, वारंवार जात आहेत, तुमच्या खाण्यामध्ये खूप तिखट मसाला आहे, जागरण आहे, ताणतणाव आहे, तुम्हाला स्वच्छ साफ होत, उपचार केल्यानंतरही जर आपण वर्षानुवर्ष हेच करत राहिलो तर एखाद्या वेळेस आपण ज्या ठिकाणी उपचार केला त्या ठिकाणी नाही होणार, पण बाकी आणखी बरीच जरी कमी जागा आहे ना. कारण तो एक रबरासारखा पार्ट आहे. तुम्ही कुंतलं की फाकतो आणि सोडलं की जागेवर येतो. तुम्ही कुंतून त्याला परत फाकवणार. तर उपचारामध्ये जर आपण हा विचार केला की बाबा आम्ही अशा पद्धतीनं पेशंटला दोन्ही बाजूनी समजावून सांगतो की आज त्या ठिकाणी जो अडथळा निर्माण झाला आहे तो आपण काढलाय, आणि मी जो सर्कल आहे त्यातल्या 5-10% भागावर उपचार केला, 80% सर्कलला मी टच पण केलेला नाही, तिथं काही आजार नाहीये. पण तुम्ही जर त्याच पद्धतीनं तशाच जर स्वच्छ कडक होणे, कुंथणे, तर त्या ठिकाणी दुसरीकडे होऊ शकतो. येस, त्यासाठी आपल्याला आहारामध्ये काही बदल करून आम्ही पेशंटला तसं समजावून सांगतो, तुम्ही असं जेवण करा जे तुम्हाला पचेल, एक, आणि ते स्वतःहून बाहेर जाईल.
त्याला बाहेर काढावं लागणार नाही. ह्याला चांगल्या पाहुण्यासारखं ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, संडासच्या वाटे रक्त जाणं किंवा वेदना किंवा मलबद्धता ह्या गोष्टी काही रुग्णांना जाणवतात, पण तो मूळव्याध नसतो, मग ते काय असतं? निश्चित अतिशय चांगला प्रश्न आहे. संडासच्या जागेवर रक्त पडलं, आता मी म्हणेल रक्त कसं पडतं. हो, हे बघा, संडास स्वच्छ करत असताना रक्त पडतं, कधी कुणाला धार लागते, हो, कुणाला थेंब 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 पडतं, कुणाला चिळकांडी, आपण जसं सिरिंज मधून रक्त औषध उडवतो तशा पद्धतीनं पडतं, कुणाला स्वच्छाला लागून पडतं, कुणाला स्वच्छासोबत पडतं, कुणाला स्वच्छानंतर पडतं. म्हणजे आपण इथं बघितलं रक्त पडण्याचे 7, 8, 10 प्रकार आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट अर्थ आहे. कारण ह्या गोष्टींचा किंवा ह्या लक्षणांचा आपण निदानामध्ये उपचार करतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं, शौचाच्या शेवटच्या भागामध्ये फक्त मूळव्याध एकच आजार नाहीये, तिथं फिशर पण आहे, तिथं भगंदर पण आहे. त्याच्यामुळं रक्त तुमचं कसं पडतं, केव्हा पडतं, शौचासोबत का आधी का नंतर, हे खूप महत्वाचं आहे. रक्त पडतं म्हणजे मूळव्याध झाला नाहीये, त्याचं आणखी पुढे जाऊन बघावं लागेल आपल्याला. तसंच वेदना, लोक पेशंट सांगतात आम्हाला वेदना होतात. अरे वेदना म्हणजे काय? तुला बगबग होतीये का, तुला ठणक मारतीये का, तुला आग होतीये का, तुला कातरल्यासारखं वाटतंय का, तुला टोचल्यासारखं वाटतंय का, तुला गुदगुद केल्यासारखं वाटतंय का, एवढ्या वेदना आहेत. वेदना होतात हा खूप रॅन्डम शब्द झाला, पण आता मी हे 5-6 प्रकारच्या तुम्हाला वेदना समजावून सांगितल्या, परत ह्या प्रत्येकाला अर्थ आहे. बरं, हे बघावं लागतं. म्हणजे पेशंटचे लक्षणं आणि त्या जागेचं लोकल एक्झामिनेशन, त्याला PR एक्झामिनेशन म्हणतो, त्याच पद्धतीनं मलबद्धतेवर. आता मलबद्ध मला स्वच्छ साफ नाही झाली, पण त्याच्यामध्येही प्रकार आहेत ना. तुम्हाला खूप कठीण होते का, तुम्हाला 2-2 दिवस होत नाही का, तुम्हाला दिवसातून 4 वेळेस जावंच वाटतंय का, तुम्हाला स्वच्छ साफ झाल्याचं समाधान मिळत नाही का, ह्या प्रत्येकाला अर्थ आहे. ह्या प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी आहे. जसं मी वेदनेमध्ये सांगितलं, जसं रक्तस्रावामध्ये सांगितलं, जसं स्वच्छ बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं, ह्याचे 20 ते 25 आजार तयार होतील. त्याच्यामुळं प्रत्येक वेळी स्वच्छ साफ करणार औषध घेणं म्हणजे उपचार नाहीये. तर आपल्याला त्या जागेचं PR एक्झामिनेशन, त्या गुदमार्गाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. कधी कधी मूळव्याध आणि फिशर एकत्र असतात, कधी कधी फिशर आणि भगंदर एकत्र असतो, किंवा भगंदर आणि पाईल्स एकत्र असतो, कधी कधी काहीच नसतं. पेशंटला फक्त स्वच्छ कडक झालेले असते, काहीतरी मसाला पाव खाल्लेला आहे, काहीतरी जागरण झालेलं आहे, काहीतरी नॉनव्हेज खाल्लेलं आहे, कधी चुकून, म्हणजे त्या जागेवर आजार काहीच नाही, पण 1-2 दिवस लक्ष नाहीत त्याची. म्हणजे ह्या प्रत्येकाची वेगळी ट्रीटमेंट आहे. स्वच्छ साफ करणं ही ट्रीटमेंट नाही आहे. यस, नक्कीच. तुम्ही आता एक उल्लेख केलात की फिशर, तर हे फिशर होण्यामागची कारणं काय आहेत आणि ती लक्षणं कोणती आहेत? हे बघा, मूळव्याधीमध्ये आपण मंसल भाग म्हणालो, त्या ठिकाणी एक गतिरोधक तयार होतो. फिशर मध्ये काय झालेलं असतं, तुमचा संडास खूप कडक झालेला आहे, तुम्ही कुंथून केलाय, आणि तो जो रबरासारखा पार्ट आहे खूप ताणला गेल्यामुळे क्रॅक जातो. त्या क्रॅकला फिशर असं म्हणतात. ह्या क्रॅक मध्ये वेदना खूप असतात, तिथं मंसल भाग नाहीये, आणि त्या स्वच्छाच्या ज्या पेशी असतात त्या संकोचून जातात, त्याला स्पाझम म्हणतो आपण, उघडतच नाहीत. त्याच्यामुळे पेशंटला 4-10, 5-10, 6-10 जावं असं वाटतं. आणि काय होतं, ह्या फिशरच्या पेशंटमध्ये किंवा मूळव्याधीच्या पेशंटमध्ये, पेशंट स्वच्छाला तर जातात, शेवटच्या भागातून स्वच्छ थांबतो, बाहेरच निघत नाही. मग हे पेशंट काय करतात, जोर लावतात. जोर लावल्यामुळे त्यांच्या त्या फोर्समुळे स्वच्छ थोडासा पुढे जातो, पण त्या आजाराच्या पेशींच्या संपर्कात आला की जागा बंद होऊन जातो. त्याच्यामुळे अर्धा स्वच्छ बाहेर जातो, अर्धा स्वच्छ वर पाठवला जातो. पेशंटला वाटतं संडास झाली आपली, पण त्याच जागेवर उठून उभं राहिलं, जेवण केलं, पाणी पिलं, वरून दाब पडला की परत जातो. त्याच्यामुळे वारंवार जावं लागतं. लक्षात, अशा पद्धतीनं त्याचं समाधान न मिळणं, वेदना, तीव्र स्वरूपाच्या वेदना, वारंवार जावं असं वाटणं, समाधान न वाटणं, ह्याला फिशर असं. बरं, नक्कीच. तुम्ही म्हणालात की प्रत्येक वेदना ही मूळव्याध नसते किंवा फिशर नसतं, आणि भगंदरचा उल्लेख केलात. तर हे भगंदर म्हणजे काय आणि त्यावर कोणते उपाय आहेत, थोडक्यात सांगा. भगंदरमध्ये काय असतं, स्वच्छाच्या, आता आपण गुदमार्गामध्ये म्हणालो, इथे एक मंसल भाग आहे आणि इथे एक क्रॅक गेला. मंसल भागाला मूळव्याध म्हणतो, त्या क्रॅकला फिशर म्हणतो. भगंदरमध्ये काय झालं, ह्या गुदमार्गाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये छोटीशी गाठ तयार होते, आपण त्याला फुटकुळी म्हणूया. 1-2 दिवस थोडंसं जाणवायला लागतं, 3ऱ्या-4थ्या दिवशी ती फुगायला लागते, आणि त्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना झाल्या होतात. म्हणजे त्याला आपण त्याला आपण जी पुटकुळी तयार होते त्याला वाढते, त्याला आपण पेरियनल ॲप्सिस असं म्हणतो. हे ॲप्सिस आपण लवकर उपचार करून, औषधोपचाराने पण दुरुस्त होतं. तर त्यात जो काही इन्फेक्टिव्ह सोर्स तयार झालेला आहे किंवा पस तयार झाला, त्याला
औषधांनी नाहीसं करणे किंवा लवकरात लवकर त्याला बाहेर काढणं हा पहिला उपचार आहे. पण बरेच लोक काय करतात, इकडून तिकडून गोळ्या औषध घे, तात्पुरते काही पेन किलर्स घे, इकडून कुणाला कोणते बऱ्याचदा जसे पेशंट डॉक्टरांना दाखवायला तयार होत नाहीत तसं बऱ्याचदा काही लोक उपचार करताना पण कहाणी ऐकूनच गोळ्या औषध देतात. तसं नाही केलं पाहिजे, त्या जागेचं निरीक्षण केलं पाहिजे. भगंदरमध्ये सांगत होतो तुम्हाला मी, शौचाच्या आजूबाजूला एक त्याची पुटकळी तयार होते, ती पिकते आणि त्यातून घाण निघून जाते. पेशंटला वाटतं बरं झालं, पण असंच आणखी वारंवार 4 महिने 6 महिने, कधी कुणाला 15 दिवसांनी, कुणाला महिन्यानी, त्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. यामध्ये काय झालेलं असतं, शौचाच्या आजूबाजूची पुटकुळी आहे, जसं ती बाहेरून फुटली तशी संडास जागेतून फुटलेली असते, तिथे एक टनेल तयार झालेला असतो, त्याला आपण भगंदर म्हणतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये फिशलाई नॅनो म्हणतो, तसंच कुणी नासूर म्हणतात. असे वेगवेगळे शब्द आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, हे तिन्ही आजारामध्ये लक्षणं साधारण सारखी आहेत, पण आजार पूर्णपणे वेगळे आहेत, त्याचे उपचार पूर्णपणे वेगळे आहेत. तर त्यासाठी योग्य निदान झालं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने उपचार केला गेला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक, आज आपल्यासोबत होते डॉक्टर सुनील उगेले. त्यांनी आपल्याला मूळ व्याधीवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार पद्धतीवर एवढं चांगलं मार्गदर्शन केलंय. आज टॉप टाइम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.